एखादा माणूस देशाच्या राजधानीत सलग 18 दिवस अन्नाचा एक कणही न खाता बसलाय. त्यांचं वजन 8.5 किलोने कमी झालंय. शरीरातील साखर आणि बीपी इतका खाली गेलाय की तो कधीही कोमात जाऊ शकतो. तरीही सरकारकडून कुणीही त्याच्याशी साधं बोलायलाही आलेलं नाही. आपण एका अशा व्यवस्थेत राहतोय का जिथे कोणाचा तरी जीव गेल्याशिवाय कोणाला काही ऐकूच येत नाही? हा प्रश्न आता फक्त एका उपोषणाचा राहिलेला नाही. हा प्रश्न तुमच्या आमच्या घरातल्या तरुण मुलांच्या भविष्याचा आहे. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. दिल्लीच्या जंतर मंतरवर सोनम वांगचुक उपोषणाला बसलेत. 28 जून पासून त्यांनी अन्न घेतलेलं नाही. सोनम वांगचुक हे नाव तुम्हाला कदाचित 3 इडियट्स मधल्या फुंगसुक वांगडू या कॅरेक्टरमुळे ओळखीचं वाटेल, पण वास्तवात ते एक अतिशय मोठे शिक्षण तज्ज्ञ आणि पर्यावरणवादी आहेत. ते तिथे एकटे नाहीत, त्यांच्यासोबत देशातले हजारो तरुण आहेत. एका नव्या राजकीय किंवा सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते आहेत, ज्यांचं नाव आहे कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच CJP. आता तुम्ही म्हणाल, कॉकरोच, झुरळ, हे कसलं नाव? या नावामागे एक भयंकर मोठी चीड दडलेली आहे आणि ती चीड तुमच्या माझ्या घरातल्या तरुणांची आहे. काही महिन्यांपूर्वी एका सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टातल्या एका मोठ्या न्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांशी म्हणजे कॉकरोचशी केली. ते म्हणाले होते की हे तरुण समाजावरचे परजीवी आहेत. नंतर त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की त्यांचा रोग खोट्या पदव्या घेऊन नोकऱ्या बळकावणाऱ्यांवर होता, पण तोपर्यंत जो बाण सुटायचा होता तो सुटलेला होता. तरुणांच्या जिव्हारी ती गोष्ट लागली. त्याने तो अपमान स्वतःची ओळख बनवला. अभिजित दिपके नावाच्या एका 30 वर्षाच्या तरुणाने थेट कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली. आम्ही झुरळ आहोत ना, मग आता बघा ही झुरळं काय करतात, हा त्यामागचा उद्देश होता. बघता बघता इंस्टाग्रामवर त्यांना 2 कोटीहून जास्त लोकांनी फॉलो करायला सुरुवात केली आणि हीच डिजिटल चळवळ आता रस्त्यावर उतरली आहे. हे सगळे तरुण जंतर मंतरवर का आलेत? कारण आहे नीट आणि इतर परीक्षांमधला गोंधळ आणि पेपरफुटी. लाखो विद्यार्थ्यांचं आयुष्य पणाला लागले. CJPची मागणी एकदम स्पष्ट आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि ज्या विद्यार्थ्यांची यात बळी गेलेत त्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळावी. या तरुणांना पाठिंबा देण्यासाठी सोनम वांगचुक लडाखहून दिल्लीत आले आणि त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं. आज त्यांच्या उपोषणाचा 18वा दिवस आहे आणि इथूनच या घटनेचा दुसरा अधिक गंभीर आणि भयानक थर सुरू होतो. वैद्यकीय भाषेत सांगायचं तर सलग 18 दिवस न जेवल्यामुळे मानवी शरीराची अवस्था अतिशय भयंकर होते. सुरुवातीला शरीर साठलेली चरबी जाळतं, पण जेव्हा चरबी संपते तेव्हा शरीर स्वतःचे स्नायू खायला सुरुवात करतं. सोनम वांगचुक यांचं वजन 67 किलोवरून आता जवळपास 58 किलोवर आले. 8.5 किलो वजन कमी झाले. त्यांच्या छातीच्या बरगड्या आता स्पष्ट दिसू लागल्यात. त्यांच्या रक्तातली साखर 64 ते 67च्या खाली गेले. नॉर्मल माणसाची साखर 100च्या आसपास असते. त्यांचा BP 109-70 वर आलाय आणि त्यांना प्रचंड वेदना होत आहेत. त्यांना धड उभंही राहता येत नाहीये. सतत चक्कर येते. त्यांच्यासोबत उपोषणाला बसलेला दीपक नावाचा आणखी एक तरुण विद्यार्थी तर गंभीर अवस्थेत RML रुग्णालयात दाखल झालाय. त्याला हायपोव्होलेमिक शॉक बसलाय. शरीरातलं पाणी आणि ऊर्जा संपल्यामुळे निर्माण होणारी ही अतिशय गंभीर अवस्था असते. अशा परिस्थितीत सरकार काय करते? काहीच नाही. पूर्ण आणि भयानक शांतता. गेल्या 18 दिवसात सरकारच्या एकाही प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधलेला नाही. शिक्षण मंत्र्यांनी या तरुणांना दहशतवाद्यांची B टीम म्हटले. पोलीस त्यांना पावसात उभे राहण्यासाठी साधं ताडपत्रीचं छतही लावू देत नाहीयेत, असा आरोप आंदोलकांनी वारंवार केला. पावसात भिजून विद्यार्थी आजारी पडत आहेत आणि अधिकारी मात्र सुरक्षित छत्राखाली उभे आहेत. हे चित्र रोज दिसतंय. एकीकडे विद्यार्थ्यांचा आक्रोश आणि दुसरीकडे प्रशासनाची ही कमालीची शांतता. हा एक प्रकारचा मानसिक आणि शारीरिक अंत पाहण्याचा खेळ सुरू असल्यासारखं वाटतं. पण जेव्हा सरकार गप्प बसतं तेव्हा न्यायव्यवस्थेला काहीतरी करावंच लागतं. बुधवारी राकेश कुमार सैनी नावाच्या एका 68 वर्षीय वकिलाने थेट दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी एक जनहित याचिका दाखल केली. ही याचिका फार महत्त्वाची आहे, कारण ती एक मोठा कायदेशीर आणि नैतिक प्रश्न उभा करते. याचिकेत सैनी यांनी कोर्टाला विनंती केली आहे की सोनम वांगचुक यांचा जीव वाचवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांना तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करा आणि गरज पडल्यास त्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन जबरदस्तीने का होईना त्यांना नळ्यांद्वारे अन्न आणि पोषण द्रव्ये द्या. याला वैद्यकीय भाषेत फोर्स फीडिंग म्हणतात.
आता इथे एक मोठा विरोधाभास बघा। एकीकडे राज्यघटनेच्या कलम 19 नुसार प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण मार्गाने निषेध करण्याचा, उपोषण करण्याचा अधिकार आहे, तो त्यांचा लोकशाही अधिकार आहे। पण दुसरीकडे कलम 21 नुसार नागरिकांच्या जीवाचं रक्षण करणं हे राज्याचं म्हणजे सरकारचं कर्तव्य आहे। जर एखाद्या माणसाचा उपोषणामुळे मृत्यू होत असेल तर सरकार फक्त बघ्याची भूमिका घेऊ शकतं का? सैनी यांनी कोर्टात एक अत्यंत गंभीर मुद्दा मांडला। त्यांनी नवीन फौजदारी कायदा भारतीय न्याय संहिता BNS 2023च्या कलम 108 चा संदर्भ दिला। हे कलम आत्महत्येस प्रवृत्त करण्यासंदर्भात आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की वांगचुक यांचा जीव धोक्यात आहे हे माहीत असूनही सरकार जर त्यांच्याशी चर्चा करत नसेल, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असेल, तर हा एक प्रकारे त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचाच प्रकार आहे। जर सरकारने वेळेत पावले उचलली नाहीत तर हा प्रशासनाचा आणि सरकारचा कायदेशीर गुन्हा ठरू शकतो। असा हा अत्यंत नवा आणि धारदार युक्तिवाद आहे। ही साधी गोष्ट नाही। जर कोर्टाने हा युक्तिवाद ग्राह्य धरला तर भविष्यात कोणत्याही सरकारला आंदोलकांकडे असं दुर्लक्ष करता येणार नाही, त्यांना चर्चेला बोलावणंच भाग पडेल। दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या खंडपीठाने या याचिकेची गंभीर दखल घेतली। त्यांनी हा विषय अत्यंत तातडीचा असल्याचं मान्य केलं। पण इथेही एक योगायोग बघा। ज्या दिवशी यावर सुनावणी होती त्याच दिवशी दिल्ली हायकोर्टाचे वकील एका वेगळ्याच मुद्द्यावर संपावर होते। कनिष्ठ न्यायालयांची आर्थिक मर्यादा 2 कोटींवरून 10 कोटी करण्याच्या प्रस्तावाला त्यांचा विरोध होता। वकिलांच्या संपामुळे सरकारची बाजू मांडायला कोर्टात कुणीच सरकारी वकील उपस्थित नव्हता। एका माणसाचा जीव जातोय आणि प्रशासकीय वादामुळे सुनावणीला विलंब होते, हे आपल्या व्यवस्थेचं दुर्दैव आहे। तरीही कोर्टाने वेळ न दवडता थेट केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला नोटीस बजावली आणि तातडीने आपली भूमिका स्पष्ट करायला सांगितली आहे। पण हे सगळं प्रकरण इथवरच थांबत नाही। समजा कोर्टाने आदेश दिला आणि सरकारने तयारी दाखवली, तरीही फोर्स फिडिंग म्हणजेच जबरदस्तीने अन्न भरवणं हा वैद्यकीय दृष्ट्या अतिशय धोकादायक प्रकार असू शकतो। सलग 18 दिवस उपाशी असलेल्या शरीरात अचानक अन्न गेलं तर रिफिडिंग सिंड्रोम नावाचा जीवघेणा प्रकार होऊ शकतो। शरीरातले इलेक्ट्रोलाइट्स अचानक बिघडतात आणि त्यामुळे थेट हृदयविकाराचा झटका येऊ शकतो किंवा माणूस कोमात जाऊ शकतो। त्यामुळे वांगचुक यांचं उपोषण आता कसंही सोडवलं तरी ते अतिदक्षता विभागातील गुंतागुंतीचा उपचारांशिवाय शक्य नाही। या सगळ्यावर स्वतः सोनम वांगचुक यांचं काय म्हणणं आहे? अनेक नेते, कलाकार, अगदी उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, महुआ मोइत्रा यांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली, पण वांगचुक मागे हटायला तयार नाहीत। त्याने अत्यंत शांतपणे सर्वांना सांगितले की मला उपोषण सोडायला सांगू नका, सरकारला विचारा की ते आमच्याशी साधा संवाद का साधत नाहीये। त्यांनी स्वतःला आधुनिक गांधी किंवा मसीहा मानण्यासही स्पष्ट नकार दिलाय। ते तरुणांना सांगतायत की स्वतःच्या आयुष्यात स्वतःचे हिरो बना, कोणा एका मसीहाची वाट बघू नका, या व्यवस्थेला जाब विचारा। ही घटना केवळ एका उपोषणाची नाही, ही घटना आपल्या देशातल्या शिक्षण व्यवस्थेवरच्या उडालेल्या विश्वासाची आहे। नीट परीक्षेसाठी लाखो रुपये खर्च करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निराशेची आहे। जे तरुण शांततेत न्याय मागायला आलेत त्यांना सरकार कसं वागवते याचं हे जिवंत आणि धडकी भरवणारं उदाहरण आहे। CJPने आता थांबायचं नाही असं ठरवले। त्यांनी 20 जुलैला म्हणजे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चलो संसदची हाक दिली आहे। या आंदोलनाला पाठिंबा म्हणून 1 दिवसाचं देशव्यापी लाक्षणिक उपोषणही पोकारण्यात आले। हा प्रश्न आहे की सरकारचा अहंकार मोठा आहे की देशातल्या तरुणांचा आवाज? एका बाजूला शारीरिक मर्यादा ओलांडून न्याय मागणारा एक माणूस आहे आणि दुसऱ्या बाजूला पूर्णपणे मूकबधीर झालेली यंत्रणा। दिल्ली हायकोर्टाच्या हस्तक्षेपाने या माणसाचा जीव कदाचित वाचेलही, पण ज्या व्यवस्थेने त्याला मरण्याच्या दारात ढकललं ती व्यवस्था कधी सुधारणार का? हा खरा प्रश्न आहे। हा लढा आता फक्त एका परीक्षेपुरता मर्यादित राहिलेला नाही, तो लोकशाहीतल्या संवादाचा आणि सरकारच्या उत्तरदायित्वाचा लढा बनलाय। कारण ही चर्चा इथे संपते पण हा विषय इथे संपत नाही। तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा। तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओत इतकंच। नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया, या बोलूया।